हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार इयत्ता 9वीमधील काझीरंगा या स्थूल वाचनाचा स्वाध्याय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काझीरंगा स्थूल वाचन स्वाध्याय. प्रश्न 1. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. अ. भौगोलिक वैशिष्ट्ये. भारतातील आसाम राज्यातील काझीरंगा अभयारण्य हे भारताचे एक भूषण आहे. हे सुमारे 265 चौरस किमी क्षेत्रावर विस्तारलेले आहे. काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे. साधारणपणे कमरेइतका चिखल येथील वन्यभूमीत असतो, त्यामुळे तेथे पायी फिरणे अशक्य आहे. अशावेळी हत्तीच्या पाठीवरून सफर करावी लागते. येथे सर्वत्र गवत इतके उंच वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. या उंच गवतास एलिफंट ग्रास असेही म्हणतात. यामध्ये दुसरा आहे प्राणी जीवन. जगात दुसरीकडे कोठेही आढळणार नाहीत असे काही प्राणी आसाममधील काझीरंगा अभयारण्यात आढळतात. अत्यंत दुर्मिळ असणारा एकशिंगी गेंडा हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे हा गेंडा आसाम राज्याचे प्रतीकही बनला आहे. आफ्रिकेच्या नंतर इथे विविध व असंख्य पशु पक्षी आढळणाऱ्या काझीरंगा अभयारण्य आहे. येथे हुलॅक नावाचा शेपूट नसलेला वानर आढळतो, तर उंच देखणे हत्ती, पांढरेशुभ्र गाय बगळे, सुंदर व अर्धचंद्राकृती आकाराची शिंगे असलेला रान म्हशी आणि सारंगासारखे भासणारे हरणाचे कळपही येथे आढळतात. येथील एकशिंगी गेंडा जगातील प्रचंडकाय प्राण्यांमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. साधारणपणे सकाळच्या वेळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी काझीरंगातील प्राणीजीवन प्रत्यक्ष पाहायला मिळते. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न. प्राण्यांचे गंधज्ञान या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा. त्याचे उत्तर आहे. प्राण्यांची घ्राणेंद्रिय खूप तीव्र असतात. वातावरणातील बदल त्यांना वासामुळे कळतात. प्राण्यांचे गंधज्ञान चांगले असल्यामुळे ऋतूमधील बदल त्यांना माणसापेक्षा लवकर कळतात. पाळीव प्राण्यांना विशिष्ट हालचाली चटकन कळतात. एखाद्या अनोळखी माणसाचा किंवा कीटकाचा वास पाळीव चटकन कळतो. गायीगुरांना मातीतील गंध कळतात. वाघ, सिंह इत्यादी जंगली प्राणी वासावरून शिकार शोधतात. वैजयंती हत्तीनीला डबक्याच्या काठावर मरून पडलेल्या हरणीचे ज्ञान विशिष्ट वासामुळे झाले. अशा प्रकारे प्राण्यांचे गंधज्ञान ही त्यांना मिळालेली देणगी आहे. काझीरंगा ही कर्दम भूमी आहे हे विधान उदाहरण स्पष्ट करा. काझीरंगा या पाठात लेखकांनी काझीरंगा ही कर्दम भूमी आहे असे म्हटले आहे. पुढे ते म्हणतात की येथे कमरेइतका चिखल असतो, त्यामुळे तेथून फिरणे माणसांना अशक्य असते. शिवाय येथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूसही या उंच गवतातून दिसणार नाही. यामुळे काझीरंगा ही कर्दम भूमी असल्याचे पटते. त्यानंतर आहे चौथा प्रश्न. टिपा लिहा. वैजयंती. लेखकांना जंगलात फिरण्यासाठी जी हत्ती मिळाली तिचे नाव वैजयंती. इंद्राच्या ऐरावताची हत्ती मुलगी शोभेल इतकी ती सुंदर होती. ती गवतातून ऐटीत जेव्हा चालते तेव्हा एखादी रेशमी साडी सळसळल्यासारखी वाटते. वैजयंती हत्ती
प्रशिक्षित होती. जंगलातील कोणत्याही पशुला ती घाबरत नाही. माहुताने खून करताच ती निश्चल उभी राहते. एकदा ती एलिफंट ग्रासमधून चिखल तुडवीत चाललेली असताना मध्येच थांबली. तिने सोंड वर केली व तुतारीसारखी किंकाळी मारली. तिला डबक्यापाशी मरून पडलेले हरीण दिसले होते. तिने तोंड हवेत फिरवून चारी दिशांना वास घेतला. तिला जणू मृत्यूची चाहूल लागली होती. त्यानंतर आहे दुसरा एकशिंगी गेंडा. एकशिंगी गेंडा हे आसामचे खास वैशिष्ट्य आहे. राज्य सरकारचे ते प्रतीक असल्यामुळे आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एका इंग्रजी कवीने तो माणसापेक्षा श्रेष्ठ आहे अशा आशयाची छोटी कविता लिहिली आहे. प्रचंड शरीर असलेला प्राण्यात एकशिंगी गेंड्याचा जगात 4था क्रमांक लागतो. बाजारात गेंड्यांच्या नाकावरील शिंगांची किंमत सुमारे 2,000 रुपये आहे. शरीर थंड राखण्यासाठी एकशिंगी गेंडा चिखलाने अंग माखून घेतो. आपली विष्ठा तो एकाच जागेवर टाकतो. वाटेल तेथे घाण न करता एकशिंगी गेंडा सामाजिक आरोग्याचा भोक्ता आहे. त्यानंतर आहे गेंड्याच्या सवयी. गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो असा समज आहे, पण गेंडा वन्य पशूंना निष्कारण त्रास देत नाही. एकलकोंडेपणाचे रूपांतर तिरसटपणात झाले व क्वचित कधीतरी एकटा असेल तर गेंडा समोर येणाऱ्या पशूवर धडक मारायला निघतो. एकशिंगी गेंडा शरीराला थंडावा मिळावा म्हणून चिखलाने अंग माखून घेतो. सबंध मोठ्या जंगलात फक्त एका ठिकाणीच आपली विष्ठा टाकतो. तो सामाजिक आरोग्याचा भोक्ता आहे. जंगलात कोठेही लांब गेला तरी पुन्हा तो त्याच जागेवर नेमका येतो. घाण वाटेल तेथे टाकू नये व शेजाऱ्या-पाजाऱ्याला त्रास होईल असे वागू नये हे त्याला कळते. त्यानंतर आहे 4था गायबगळे. गायबगळ्यांचा रंग पांढरा-शुभ्र असतो. गायबगळे रानमशीच्या कळपाशी आढळतात. ते पंख हलवत उडतात व गिरकी घेऊन खाली गवतावर उतरतात किंवा म्हशीच्या पाठीवर बसतात. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले लहान-मोठे कीटक हवेत उडतात. गायबगळे हे कीटक खातात. विशाल शिंगाच्या म्हशीमधून वावरणारे बगळे पाहिले की वाटते निसर्गाची काळ्यावरची ही पांढरी लिपी आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. तुम्ही केलेला जंगल प्रवास याविषयी थोडक्यात माहिती लिहा. उत्तर: पनवेलजवळील कर्नाळा येथील पक्षी अभयारण्यात सहल गेली होती. हे अभयारण्य लिंगनाथ डोंगराच्या पायथ्याशी आहे. आजूबाजूला असलेल्या दाट जंगलात पक्ष्यांचे मोठमोठे पिंजरे पाहायला मिळतात. सरत्या पावसाळी दिवसात तो जंगल प्रवास करताना मी भारीच मौज लुटली. आल्हाददायक गार वातावरण, थंड हवेचा शांत झुळका, यामध्येच विविध पक्ष्यांचे सुमधुर आवाज व खळखळणाऱ्या झऱ्यांचा गोड नाद मनाला सुखावून गेला. जंगल प्रवासाची खरी मौज आम्ही अनुभवली ती जेव्हा आम्ही लिंगनाथ डोंगर चढून लिंगणाच्या कड्यापाशी पोचलो तेव्हा. पायथ्यापासून लिंगणापर्यंतचा सुमारे 5 किमी अरुंद पायवाटेचा रस्ता पायी तुडवताना भोवतालच्या गर्द दाट झाडीचे आच्छादन होते. जणू आम्ही झाडांच्या डोलीतूनच प्रवास करत होतो. लिंगणा डोंगर चढताना दमछाक होत होती, पण लिंगणाच्या कड्यापाशी पोचलो तेव्हा किती आनंद झाला त्याचे वर्णन मला करता येणार नाही. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.